श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामी कृपा चॅनलमध्ये सर्वांना नमस्कार. स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण होत ही स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. अगदी दररोज नामजप थोडा का होईना पण का घ्यावा. तर बघा, आपण रोज आंघोळ का करतो? कारण शरीरावर धूळ बसते. घर रोज का झाडतो? कारण नकळत कचरा साचत असतो. मग मनाचं काय? मनावर रोज किती धूळ साचत असेल याचा तुम्ही कधी विचार केला आहे का? राग, मत्सर, अहंकार, वाईट विचार, कटू शब्द, कुणाचं मन दुखावणं, कुणाबद्दल चुकीचा विचार करणं, हे सगळं नकळत आपल्या हातून घडतच असतं. प्रत्येक वेळी आपण बघा मोठं पाप करतो असं नाही, पण मनावर मळ मात्र साचत राहतो. आणि म्हणूनच संतांनी हरिनामाची वाट दाखवली. प्रश्न असा आहे की जर शरीराला रोज पाण्याची गरज असते तर आपल्या बघा आत्म्याला देखील कशाची गरज असते? तर आत्म्याचं अन्न काय आहे? त्याचं उत्तर संत एका शब्दात देतात, बरोबर ना? तर बघा, जसं की गुरुचरित्रात, भागवतात, इतर संत साहित्यात वारंवार सांगितलं आहे की कलियुगात नामा इतकं सोपं आणि प्रभावी साधन दुसरं कोणतंही नाही. मोठमोठी तपश्चर्या प्रत्येकाला जमेलच असं नाही. कठोर व्रत, वैकल्य प्रत्येकाला पेलवतील असंही नाही. पण बघा, अगदी श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त, किंवा विठ्ठल विठ्ठल, किंवा अगदी अजून कुठलंही बघा नामस्मरण असेल, कुठलंही जप असेल, तो म्हणायला कोणतीही अडचण आहे का? तर अजिबात नाही. बघा, एक अतिशय सुंदर उदाहरण मी सांगते. जसं की आरसा कितीही चांगला असला तरी त्यावर धूळ साचली की त्यात स्वतःचं प्रतिबिंब हे स्पष्ट दिसतं का? नाही ना. मग आपण त्यावरील धूळ पुसली की आरसा पुन्हा चमकू लागतो. आपलं मनही तसंच आहे. मनावर संसाराची धूळ साचते आणि मग देव, गुरु, भक्ती, शांती यांचं प्रतिबिंब हे दिसेनासं होतं. नाम म्हणजे त्या आरशावर फिरवलेलं स्वच्छ कापड आहे. जितकं बघा नाम तितकं मन निर्मळ. किती सोपं आहे ना सगळं. बघा, अग्नीमध्ये टाकलेलं लाकूड जसं हळूहळू जळून राख होतं, तसं हरिनामाच्या अग्नीमध्ये पापांचं बघा जे काही संस्कार आहे ते जळत जातात. मग प्रश्न पडतो, चांगली गोष्ट आहे. बघा, प्रश्न पडला की उत्तर मिळतंच. आपण रोज शरीरासाठी इतकं करतो, पण आत्म्याच्या शुद्धीसाठी 5 मिनिटंही देऊ शकत नाही का? तर विचार करा, रोज हजारो विचार मनात येत असतात आणि त्यातले कितीतरी विचार आपल्याला परमेश्वराकडे घेऊन जातात. किती विचार मनाला शांत करतात आणि किती विचार बघा मन अधिक अस्वस्थ करतात. जर अस्वस्थता वाढत असेल तर त्यावर औषध काय? तर नाम हेच औषध आहे आणि नाम हेच अमृत आहे. म्हणून अगदी रोज किती नाम घेतलं यापेक्षा प्रेमानं, श्रद्धेनं, विश्वासानं किती नाम घेतलं त्याला खूप महत्त्व आहे ना. बघा, अगदी चालता, बोलता, काम करता करता, गाडी चालवताना, झोपण्यापूर्वी, सकाळी उठल्यावर थोडं तरी नाम घ्यावं. कारण कोणत्या क्षणी त्या एका नामामुळे गुरुकृपेचा दरवाजा उघडेल हे कोणालाच सांगता येत नाही. रोज नकळत पाप होत असेल तर रोज नकळत नामही होत राहू द्या. बघा, कारण पापाचा हिशोब यम ठेवतो, पण नामाचा हिशोब स्वतः भगवान ठेवतात. म्हणून नामजप अगदी दररोज थोडं का होईना पण नामजप आवर्जून करा आणि त्याचा अनुभव घेऊन पहा. झालेली सेवा महाराजांच्या चरणी रुजू करते. श्री स्वामी